अहवाल आलेला नाहीये, पार्थ पवारांना क्लीन चिट नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली। पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जावं, खासदार संजय राऊतांनी पार्थ पवारांना सल्ला दिला। अजूनही कुठलाही रिपोर्ट सरकारकडे आला नाही। उलट 8 दिवसाची मुदतवाढ समितीने मागितली आहे, ती आज मी देणार आहे। कारण या समितीने जिल्हा परिषदेच्या निवडणुका विचारात घेता आणि त्यांच्याकडे जे काही 9 तारखेपर्यंत निकाल आहे, या निकालाची पार्श्वभूमी आणि ते काही मनुष्यबळ वगैरे विचारात घेता 8 दिवसाची मुदतवाढ या समितीला आम्ही देणार आहोत। पार्थ पवार यांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडायला पाहिजे, कारण ते आता राजकीय प्रक्रियेमध्ये आलेले आहेत, लक्षात घ्या। आणि जेव्हा राजकीय प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात एखादा नवीन कार्यकर्ता येतो, तेव्हा त्यांनी त्यांच्यावरती असलेले आरोप, संशयाचं बळ हे दूर केलं पाहिजे। याला बेनामी काम करणं म्हणतात, कायदेशीर भाषेमध्ये याला बेनामी व्यवहार म्हणतात, कायदेशीर भाषेमध्ये। पण अर्थात आता सरकार त्यांचं आहे, मुख्यमंत्री त्यांचे आहेत, त्यांचा पक्ष स्वतः देवेंद्र फडणवीस चालवत आहेत। अशा वेळेला महाराष्ट्राची जनता काय करू शकते? काही नाही करू शकते।